27वी वारी आहे। या दिंडीमध्ये आम्ही जो चालायचो, या दिंडीमध्ये फक्त 6 ते 7 लोक त्या वेळेचे आहेत। अंबादास महाराज, दिंडी चालक झुमारे मामा, आमचे बालू दादा, मी आणि भगवान दादा आणि एक मंदारवाटा आमचे सातारकर मावशी। त्यावेळेस आम्ही या दिंडीत जुनी माणसं सांगतो मी 10, 15, 12 वर्षाचे भरपूर असे आहेत वारकरी। पण आम्ही त्यावेळेसचे वारकरी आहोत का इथं मी मागून खाल्लेलं पहिल्या वारीला। इथे आपल्या भाषेत बोलायचं झालं कांदोनी भात त्यावेळेस भेटायचा, तो कांदोनी भात बघायला मी लढायचो। भगवंताला जर बटाटे कात्री आले की मी त्याच्याकडे बघतो, त्याला आले तर मी तो माझ्याकडे बघत, अशी पद्धती वारी केली आहे। आता आपल्याकडे पदार्थ मोजता येत नाही एवढे पदार्थ आहेत। आता ऐका वारीचा अनुभव। वारी करायची तर वारकरी पहिले कोणाला राग आला तरी मला काही फरक पडत नाही, मी बिल्लाच्या वारकरी आहे। मी एकच वारीमध्ये अट्टास केला का वारीमध्ये कुठलाही आपण कलाकार व्हायचा नाही। कलाकार झाला का माणसाला ग येतो, तो कीर्तनकर असो का गायक असो का कोणी असो। मी माझ्या बायकोला सुद्धा बोललो असतो, कलाकार झाला का ग असतं। त्याला कारण असं आहे, कुठला मोठा कलाकार हरिपाठाला येणार नाही, तो कुठला मोठा कीर्तनकार हरिपाठाला येणार, तो डायरेक्ट चाल झाल्यावरती येणार। मी बोलणारा म्हणजे स्पष्ट बोलणारा माणूस आहे का मी कोणाला घाबरत नाही, पहिली गोष्ट असं आहे। कारण की मी एकच फक्त मी 27 वर्ष का 30 वर्ष माझी मी आळंदीची 32वी वारी करतो। एकच अट्टास केला फक्त लहानपणी। कुठलाही कलाकार नाही, जे आपल्याला असेल ते बोलायचं, जे नसेल तर नाही बोलायचं। फक्त कुठली कला नाही, जी कला आली ते ग आला, ग आला ते परमार्थ फुगाड गेला, हा माझा अट्टास आहे फक्त। पण तो वारीचा अनुभव आहे का, मी आळंदीची वारी करत असताना माझा प्रथम लगीन झालता। लग्नात तर माझी नुकतीच मुलगी वाढली आणि वारी आलती। तर माझा मित्र मला बोलला का तू काय वारी विरी करत रे, हे असं झालं तर तू वारी बोलणे मला जायच लागेल। नाही नाही तू नको जाऊ, तू येरा आले का देवाचा वाऱ्या बिऱ्या करत। कारण की आता तुझी झालेली मुलगी ना तू वारी बोलतो। मुलगी वाढून ते 7 ते 8 दिवस झाले मी वारीला गेलो, तो माझ्या बोलायचा बंद झाला माझा मित्र। लगेच माझी बहीण वाढली, वारी आमच्या आळंदीची 2 दिवस वाढली। माझे मामाची मुले हा तिथं रामचंद्र आम्ही हाल्या बोलतो आणि नरेश बारशे दिवसांचे जेवले आणि वारीला कोलमला गेले। मी 2 दिवसात दिवस आठवून गेले, तेव्हा मला लोक बोलायला लागली तर कशाला वारीला जातं, हे काय तुझ्या बरोबर कशाला वारीला। मी पंढरपूर क्षेत्रामध्ये असता माझे वडील तिथे नदीमध्ये बुडले, मला घरून सांगितलं नाही कोणी। मी घरी गेल्यावरती बाळशीला मला सांगितलं का वडील काल आपलं नदीमध्ये तुझे वाढलेले आहेत, पण तुला सांगितलं नाही मी तसंच माझं एकच माझ्या पाठीमध्ये कोणाचा हात असेल तर आमचे प्रकाश मामा आणि त्यांचे अंबादास मामा। मी त्यांच्या कानावरती घातलं का माझे वडील, माझा त्यावेळेस लग्न बी नव्हतं झालं, माझे वडील काल नदीमध्ये गेलेले आहेत वाहत। आणि मला आता आईने सांगितलं, त्याही क्षणाचा विचार नाही करता माझ्या जवळ आम्ही होडी घेऊन फिरलो, काय घेऊन फिरलो। वारीला असताना सांगता नाही तर मला सांगायची गरज नसते। वारीला असताना असे माझ्या पूर्ण माझी मुलगी गेली, माझी बहीण गेली, माझं वडील गेलं, पण मी वारीने ते असं सांगायचं कारण का वारीच्याच वेळेस गेले पण मी वारी चुकली नाही। जे वडील गेले अंबादास मामा असतील, प्रकाश मामा असतील, आमचे केने सर, एवढी मेहनत आम्ही होडीमध्ये ते आलिम घर, पण आमच्याकडे आलिम घर म्हणून आहे, ते काय गेला वावत का तिथेच भेटतं। आम्ही तिथे ते आमचे वडील सापडले सोनाल्याचे, ते आम्हाला आम्ही पोलीस स्टेशन वगैरे सर्व केला। त्यांनी सांगितलं, मी टेन्शनमध्ये आलो, पोलीस स्टेशन बोललो होतं। अंबादास मामा बोलला आम्ही ते अंबादास मामा म्हणजे आमचे मोठे अधिकारी त्यावेळेस आहेत, ते सांगितलं तुम्ही मालकरी लोक दिसतात, पोलीस बोलले भिवंडीचे, एक काम करा जिथे आहेत तिथं तुम्ही काही करा, आमचा काही तुम्हाला येणे अडचण। तो सुद्धा एक झाला। पण आता मी म्हणून वारी मी वारकरी म्हणून जगतो, वारकरी म्हणून बघा लॉकडाऊन पडला होता, लॉकडाऊन पडला होता, कोणाच्या घरातून बाहेर निघायची हिंमत नव्हती। परंतु मी आमच्या कल्याण तालुक्याचा झेंडा बंद नाही करून दिला। मी स्वतः ठरवलं का वारीला जाणार, एकटा जाणार, पण माझे वारकरी मित्र आहेत, नरेश गायकर असतील, दुसरे अजून वंडा शेठ, अनंत कोले असे भरपूर मित्र आहेत। आमचे भिवंडी परिसरातले मित्र आहेत, अरुण दादा, आमचे प्रकाश मोगरे, प्रकाश कोणकर, बालराम दादा, संजय म्हात्रे आहेत। हे मला एवढं सपोर्ट करतात। मी एकला वारीला निघलो त्यावेळी लॉकडाऊन मध्ये, मला नरेश गायकर तू चालले तर मग मी बी येणार, आनंद म्हणजे अशा आम्ही 11 अंबादास मामा आले, प्रकाश मामा आले, आम्ही ती वारी, गणेश गायकर आले, आम्ही ती वारी लॉकडाऊन मध्ये जेव्हा कोणी घरात घेत नव्हता स्वतःचा भाऊ, त्यावेळेला आम्ही वारी केली। वारी करत असताना तिथे तुम्हाला एक हकीकत सांगतो, आळंदी क्षेत्रामध्ये आम्ही जात असताना आम्ही 1.5 दिवसात एक विलेज टप्पा चालवतो। आळंदी क्षेत्रामध्ये आम्ही असं घुसणार तर मी यांना सूचना दिली, एक काम करा आपण 10 जर लोक जर एकत्र केलं तर आपल्याला पकडतील आणि आपल्याला बाहेर काढतील। तुम्ही 2-2 लोक, योगेश होता, भगवंत होता, मी प्रत्येकाला 2-2 लोकांना पाठवलं आणि शेवटला मी राहिलो। काय लिहिलंय सर्वांना मी पाठवलं, फक्त मलाच पोलिसांनी पकडला। मला बोल कधी कुठून आला, बोल मी इथलाच आहे, आधार कार्ड टाक, बोला आधार कार्ड नाही तुम्ही, आधार कार्ड असेल कुठं राहतो, बोल अशाच्या ठिकाणी राहतो मी।
मला बोलतो भडव्या इथे डबल जर दिसलास ना तर एवढं मारीन बोलतोय. मी जी धर्मशाला पकडली डबल धर्मशाळेच्या खाली नाही आलो, परंतु एकादशीला गंगे स्नानावरती गेलो आणि प्रदक्षिणा केली. त्या वारीमध्ये सुद्धा आम्ही एक एक सुद्धा नियम आम्ही कमी नाही करून दिला. 10 लोकही ललित सुद्धा होता आमच्याला, वंडाळ शेठ आमचे होते. वंडाळ शेठांना त्यावेळेस माळ घालायची होती, तर तो पूर्ण टकाटक तयारी करून माळ घालताना ऐका तुम्ही, मी खेळलेला की आणि 10 लोक विटनेस आहेत, फक्त आपली भाषा गावठी म्हणून तुम्ही हे करून देऊ नका. वंडाळ शेठ बोलले अंबादास मामा मी आणि वंडाळ शेठ आम्ही यांना घेऊन चाललो कबीर महाराजांच्याकडे माळ घालायला. आम्ही लोक गंगेमध्ये कसे पण जात होते, पण आम्हाला काहीच नव्हतं होतं. वंडाळ शेठने असा पहिला पाय टाकला, डायरेक्ट एका गंगेमध्ये गेला कपड्या सगळ्यात, कारण की त्याला माळ घालायची होती. त्यावेळेस तो गंगेमध्ये नव्हता ठेवला, तो धर्मशालेमध्ये आंघोळ केली आणि माळ घालायला आलता. पण मी त्याला बोललो एक पाय तर धव, पाय धवायला गेला, एक पाय उडाला अख्खा गंगेमध्ये गेला, मोबाईल पण सर्व भिजला. माझी देवाची लीला आहे तुम्हाला सांगतो. आता आम्ही बघा एक आता आम्ही ठरलो आमचा माझे मित्र, मी आता सांगला अरुंदा वगैरे भरपूर सपोर्ट आहे म्हणा, आमची मजा काही चालू. वारीबद्दल आम्ही महिनाभर आधी मिटिंग करतो, वारीला कसं जायचं काय जायचं. एकदा मी ठरवलं का घरून चालत जायचं, एकला का होईना पण घरून चालत जायचं, पंढरपूरला घरून चालत जायचा. तो माझे मित्र प्रकाश कोणकर, अरुणदादा, वंडाळ शेठ, नजर मी आता नाव घेतली त्या तू चालत आम्ही पेना तुझ्याला. आम्ही तेव्हा 10 लोक वारी केली. नंतर आम्ही मोरेश्वर चरपटा वगैरे आम्ही डबल 19 लोक झालो. असं कसं 19, 20, 21 झालो. यावर्षी 4थं वर्ष आता आमचं नियोजन बिघडत आलता. बिघडत म्हणजे आम्ही बघा तुम्ही स्पष्टच बोलतो मी का आमच्या प्रकाश मामाची इच्छा आहे का एकदा तरी माऊलीची वारी आपल्या हातून झाली पाहिजे. मी बोल माझी झालेली आहे, पण आता यावर्षी आपण माऊलीची इच्छा वारी करायचीच पूर्ण आपण. मी बोललो मी नाही येणार, तुम्हाला जायचं असेल तर मी दासाच्या पद्धतीने नियोजन सांगतो, हा तुम्ही नियोजन सांगतो तशा पद्धतीने करा. तर ते बोलतात तू असेल तर आपण वारी करू. तर मी बोलले एक काम करा, आपण हेमाताईला काही सांगितलं ना आणि अचानक तिला आपण न सांगता वारीला जाते, बरोबर आपण यावर्षी तिला सांगून जाऊ का आम्ही पुढच्या वर्षी माऊलीची वारी करू आणि ह्याच ठिकाणी इथे तुम्हाला जॉईन होऊ. तर मग ते मी बोलत ती पूर्व, मी सगळ्यात लहान आहे पण मी बोलत ती पूर्व दिशा असतं आमच्या ग्रुपमध्ये. तर आम्ही ठरवलं का आता नाही आपण नाही ना यावर्षी इथेच जायचं आणि पुढल्या वर्षी माऊलीच्या मध्ये जायचं. पण तिथं अशी घटना घडली का यावर्षी आपण कोणाकडून काहीच घ्यायचं नाही, आपण जे लोक जाऊ तेव्हाच वारी पूर्ण करायची. आमचे प्रत्येकाने असं ठरवलं काही ना काही द्यायचा. आमची वारी त्याच्यातच झाली, तरी पण आमची भाजप मामे काय ऐकायला तयार नाही. तिचं स्वतः सहकार्य आम्हाला वारीचा अनुभव झाला सांगायचा. तर आम्ही महिनाभर अशी तयारी असतो का मी बोला आपल्या अंगावर करत देवाचं का आपण वारी केलीच पाहिजे अशी. हा तो बोलतो आता यो अरुंदा झाला मी झालो म्हणजे 4ला उठायला लागतं ना धंदा करायला लागतं. पण घरचे चांगला तो त्याचा मुलगा तर बोललो होता पप्पा वारीला जाऊ नको यावर्षी आपल्याला मोठा लोड आहे. तो बोलतो तुझा गेला धंदा खड्डा, मी वारीला जाणार म्हणजे जाणार. पण आमच्याला एकही असं माणूस नाही, आम्ही फक्त वारकरी समजतो स्वतःला, कलाकार कोणी नाही. माझ्या मित्रांचा माझ्यावरती फार मोठा प्रेमाचा आधार आहे म्हणून मी वाऱ्या करत असतो आणि हिमाताईचा भरपूर प्रेम आहे आणि तुमच्या सर्व लोकांचा आशीर्वाद. चला पंकज बसूया आपण. तुम्ही वयाच्या किती वर्ष वारी केली सुरुवात एवढं सांगा. तुम्ही मला माहिती आहे की लहान वयात तुम्ही केलेली, आल्या भाऊ होते तुमच्या वडील. मी आलं वारी केली तर मी किती लहान असं म्हणजे सांगू शकत नाही, पण आळंदी मध्ये त्यावेळेस वडापाव भेटत नव्हता एकादशीला आणि मला काही एक उपवास धरायची माहीत नव्हती. मला वडापाव भेटला नाही एखाद्या खिचडी खायला लागली तर मी अख्खी आळंदी फिरून वडापाव भेटला ना तर मी आमच्या आईला गोष्टी करत होतो मला वडापाव पाहिजे म्हणजे पाहिजेलच. मला उपास काही गरज नाही. माझ्या वयाच्या 13व्या वर्षी मी वारी केलेली आहे पहिली. हा आणि सर्वात आमचं भगवंता सुद्धा आमच्या जोडला होता पण तो मध्ये काही फाकला. तो भगवंता माझा जोडीदार यावर्षी आम्ही आमचा निश्चय केलेला आहे. यावर्षी तुम्हाला सांगून ठेवतो आमचा मिस्टेक झालता पण मी माझा एक मित्र आहे जिवलक रोशन म्हणून, मी त्याला म्हणला कोणी नाही आलं तर आपण दोघं घरून चालत जायचं म्हणजे जायचा. मी सर्व नियोजन मी करेन, तू काही टेन्शन घ्यायचं नाही. तर बोलले भाऊ तू वर्षी तीच पूर्व दिशा होणार. आणि आता तर आम्ही ठरवलं की यावर्षी प्रत्येकाला प्रत्येकाला माझ्या आमचा बनतो म्हणजे मामा पण आपण मी त्याला भाऊ म्हणतो भगवंता हे सुद्धा माझ्या जोडीला आहे. मी त्याचा सुद्धा अतिशय आभार. हेमाताई सांगतो तू आहेस वार परतीला तर मी सुद्धा परतीला, मी तिचा सुद्धा अतिशय आभार. घ्या पंक्ती बसून तुम्ही.